आज चिकन सुक्का बनवण्याचा बेत होता, तर म्हटलं मग बनवतोच आहे तर तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी शेअर केलीच पाहिजे. या पद्धतीने जर चिकन सुक्का बनवला ना तर खाता खाता पोट भरतं पण मन भरत नाही. इतकी टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चिकन सुक्का बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन. ते मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पीस पण खूप मोठे करायचे नाही, खूप लहान करायचे नाही, मध्यम आकाराचेच पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पातेल्यात तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यात शिजण्यासाठी खूप तेल टाकायची गरज नाही. 2-3 टेबलस्पून तेल पुरेसं होतं. तर तेल गरम झालं की मग त्यात टाकते मी जिरं. त्यानंतर मी यात टाकणार आहे 1 मूठ भरून कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे मग चिकनला त्याची चव छान उतरते. कांदा परतून झाला की मग त्यात टाकायचे आहे चिमूटभर हळद, हे सगळं परतून झालं की आपण जे चिकन धुवून घेतलेलं आहे ते चिकन मी त्यात टाकून घेणार आहे. त्यानंतर ते चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर त्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकूनही चांगलं एकजीव करायचं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. त्याची चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे मग मीठ व्यवस्थित चिकनमध्ये मुरतं, खाताना ते आळणी लागत नाही. मीठ कालवल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मग झाकणात पाणी टाकून आणि ते 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर ते गरम झालेलं पाणीच आपण सूपसाठी त्या भाजीत सोडायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चांगलं चिकन मिक्स करून घेतलं. आता मी त्याच्यावर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून घेते. तर आता चिकन शिजतंय तोपर्यंत मी इकडे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर वाटण्यासाठी मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे, 1 गड्डी लसूण, 3 ते 4 इंच खोबरं, 1 इंच आलं, हे सगळं भाजून आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. 1 मूठ भरून कोथिंबीर पण मी त्याच्यात घेतलेली आहे. तर हे सगळं मिक्स करून भाजून आणि मी मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर चिकनही आता 70 ते 80% छान शिजलेलं आहे. मी सूप आणि चिकन वेगळं करून घेतलं आहे. तर हे बघा, 80% चिकन आपलं छान शिजलेलं आहे. उरलेलं 20% चिकन आपण मसाल्यात शिजवणार आहोत, म्हणजे मग मसाल्यांची चव पण त्यात छान उतरेल. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्यात टाकायचं आहे 2 ते 3 पळ्या तेल. तर आता हे सुक्कं चिकन बनवायचं म्हटलं की तेल त्याला थोडंसं जास्तच लागतं, तेव्हाच त्याची चव छान चमचमीत अशी होते. तर तेल गरम झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यातलं अर्धं वाटण आपण त्यात टाकून घेणार आहोत. उरलेलं अर्धं वाटण रस्सा बनवण्यासाठी ठेवणार आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी अर्धं वाटण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. वाटण तेलावर छान परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण परतायला खूप वेळ लागत नाही, कारण आपण सगळं साहित्य आधीच भाजून घेतलं होतं आणि मग त्याची पेस्ट तयार केली होती. फक्त तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतायचं आहे. वाटण परतून झालं की लगेच आपण त्याच्यात कोरडे मसाले टाकणार आहोत. तर इथं मी 3 चमचे काळा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे. तर हे 2च मसाले मी फक्त त्यात टाकणार आहेत. एवढ्या 2 मसाल्यांनीच भाजीला खूप छान चव येते. खूप जास्त तिखटही होत नाही. अतिशय चमचमीत आणि टेस्टी अशी ही चिकन सुक्काची भाजी तयार होते. तर मसाले चांगले परतून झाले की आपण जे सुक्कं चिकन बाजूला केलेलं होतं वेगळं, ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता चिकन टाकल्यानंतर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी त्याला मसाले चांगले लागले पाहिजेत, तरच मग त्या पीसला चव उतरते. नाही तर चिकनला स्वतःची अशी खूप चव वेगळी नसते. मसाले त्यात व्यवस्थित मुरले तरच मग ती भाजी चवीला छान लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यात टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ.
तर आता इथे मीठ टाकताना बेतानेच टाकायचं आहे, कारण आपण जेव्हा चिकन शिजायला टाकलं होतं तेव्हाही मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे मीठ टाकताना बेतानेच टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतरही ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता हे 70 ते 80% चिकन शिजलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला अजून शिजायला 10 ते 15 मिनटं वेळ लागणार आहे. आणि ते खाताना पण असं सुक्कं सुक्कं लागायला नको, याच्यासाठी आपण जे सूप बनवलं होतं त्या सूपमधलेच 2 पळ्या सूप आपण त्याच्यात टाकणार आहोत, म्हणजे मग चिकन शिजायला पण मदत होईल आणि खातानाही ते सुक्कं सुक्कं खूप लागणार नाही. छान असं ज्युसी अशी चिकन सुक्काची ग्रेव्ही तयार होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने सूप टाकायचं, ते मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने चिकन सुक्का आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं, 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. तर 15 मिनटं झालेली आहेत, भाजी आपली छान शिजून तयार झाली आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता चिकन पण पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि चमचमीत असं चिकन सुक्का आपलं तयार झालेलं आहे. तर आता लगेच आपण ती वाढायला घेऊ. तर हे बघा, किती छान अशी टेस्टी आणि चमचमीत आपली चिकन सुक्काची भाजी तयार झालेली आहे. शिजायला पण अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशी शिजून तयार झाली आहे. तर तुम्हीही या पद्धतीने चिकन सुक्का नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.